खासदार सुरेश कलमाडी यांचे निलंबन मागे घेण्यात यावे अशी मागणी उपमहापौर सुनील गायकवाड यांनी केली। काँग्रेसमधून निलंबित केलेले खासदार आणि राष्ट्रकुल घोटाळ्यातील आरोपी सुरेश कलमाडी यांना न्यायालयाने क्लीन चिट दिल्यावर त्यांचे निलंबन मागे घ्यावे अशी मागणी कलमाडी समर्थक आणि उपमहापौर बंडू उर्फ सुनील गायकवाड यांनी केली। काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांची भेट घेऊन उपमहापौर बंडू गायकवाड यांनी निवेदन दिले। त्यामध्ये काँग्रेसमधून निलंबित केलेले खासदार सुरेश कलमाडी यांना न्यायालयाने क्लीन चिट दिल्यावर त्यांचे निलंबन मागे घ्यावे। काँग्रेस पक्षात आजही कलमाडींची जादू कायम आहे। राहुल गांधी आज कार्यकर्त्यांना समोर आलेले आहेत, त्यामुळे आम्ही मागणी करणारच होतो आणि केलेली मागणी त्यांना क्लीन चिट मिळाल्यानंतर लवकरात लवकर त्यांना पार्टीमध्ये घ्या आणि आगामी लोकसभेच्या दृष्टीनं त्यांना विनंती केलेली। मागणी करताना पक्षाचे बहुतांशी नगरसेवक होते, पदाधिकारी होते आणि मागणी अशी केली की बाबा क्लीन चिट मिळाल्यानंतर लवकरात लवकर कलमाडी साहेबांना पक्षामध्ये घेऊन पुढच्या कामाला सुरुवात करू। ठीक आहे, म्हणजे बाकी काय आता ते आता 10 काँग्रेसचेच विरोधी गटातले लोक आहेत, त्यांचं असं म्हणणं आहे की अशा पद्धतीचं काही निवेदन राहुल गांधी स्वीकारणार नाहीत। नाही घेतलं ना, माझं घेतलं ना, माझं निवेदन घेतलं। कार्यकर्त्यांची काय अपेक्षा आहे बाबत? क्लीन चिट मिळाल्यानंतर कार्यकर्ते पुणे शहरामध्ये सुरेशभाई कलमाडींची जादू अजून सुद्धा आहे। चांगल्या पद्धतीनं काँग्रेसचं वातावरण सुद्धा या ठिकाणी आहे आणि आता जसं उपमहापौरपदी निवडणूक झाली त्याच्यामध्ये सुद्धा कलमाडी गटाचं नगरसेवक म्हणूनच मला न्याय मिळाला त्या ठिकाणी। लोकसभेची निवडणूक आहे, लोकसभेला उमेदवार काँग्रेसकडनं कलमाडीच असावे असं तुमचा आग्रह आहे का? नाही, आता ते पक्ष ठरवणार ना, पक्ष ठरवणार। पण तुमची मागणी असेल का किंवा त्यांना उमेदवारी मिळावी? पक्षाने संधी दिल्यानंतर आमची 100% मागणी ना। इतर जसं आपण आता म्हटलं की इतर जे काँग्रेस मधलेच काही लोक जे असे आहेत की बाबा पक्षाची प्रतिमा ही आत्ताच्या काळात चॅलेंज बनलेली आहे आणि कलमाडींसारखे ज्यांच्यावरती भ्रष्टाचाराचा आरोप आहे त्यांना पुन्हा पक्षामध्ये घेणं हे उचित ठरणार नाही, योग्य ठरणार नाही। मी अगोदरच सांगितलं ना, क्लीन चिट मिळाली तर ठीक आहे ना, मग उमेदवारी मिळायला काहीच हे नाही आहे त्यांना अडचण। पुणे शहरामध्ये काँग्रेसला कलमाडींशिवाय पर्याय नाही असं तुम्हाला वाटतंय का? असं नाही म्हणतायत, परंतु ॲक्टिव्ह MP खासदार आणि पुणे शहराचा विकास जर बघितला, बालेवाडी आता आपण ज्या ठिकाणी उभा आहोत, बालेवाडी असेल, पुण्यातले CC रोड असतील, ही सगळी कल्पना सुरेशभाई कलमाडींची जे युथ गेम असतील। निवेदनावरती किती लोकांच्या म्हणजे सह्या आहेत किंवा आणखी कोण या निवेदनाला पाठिंबा देणार आहेत? नाही ना, ते मी नाही सांगू शकत। तुम्ही फक्त वैयक्तिक निवेदन काँग्रेस पक्षाच्या लेटर हेडवरती का वैयक्तिक तुमचं आहे? उपमहापौर वैयक्तिक मी सह्या घेतलेल्या आहेत बहुतेकांच्या। साधारण किती लोक म्हणतात, साधारण किती जणांचा पाठिंबा होता अंदाज? किती नगरसेवक किंवा किती पदाधिकारी? आज 80 लोक तिथे उपस्थित होते साधारणपणे आजच्या पहिल्या बैठकीला। 29 मधले साधारण 24 नगरसेवकांचा पाठिंबा आहे।